जनतेच्या पैशावर धाका, दोषीला तुरुंगात टाका. जनतेच्या पैशावर धाका, दोषीला तुरुंगात टाका. जनतेला न्याय मिळावाच पाहिजे. जनतेला न्याय महाराष्ट्र सागर मंडळाची भेट घेतली आहे. काय बैठकीत काय माहिती आहे? ॲक्च्युली या महाराष्ट्र मरीन टाईम बोर्डमध्ये ना एक मनोरी कोली ग्रामसंत मंडळ आहे. ते उत्तन मारवेन मनोरीमध्ये त्यांचं फेरी बोट चालत आहे. त्या संदर्भात त्यांनी फेक ETI मशीन, फेक पासेस हे महाराष्ट्र मरीन टाईम बोर्ड या डिपार्टमेंटनीही पकडलेले मशिनी आहेत. या डिपार्टमेंटनी पकडलेले हे पासेस आहेत. त्याच्यावरती आम्ही वारंवार फॉलोअप करतो. कळलं तर याच्यात पब्लिकचा पैसा ना त्यासोबत इवन शासकीय पैशांचा चोरी झालेला आहे. पण त्या संदर्भात आम्ही किती फॉलोअप करत आहे याच्यात आम्ही सर्व लोकांना भेटलो. संजय शेट्टी सरांना भेटलो. प्रदीप पी करून जे IAS ऑफिसर आहे, जे CEO आहे महाराष्ट्र मरीन टाईम बोर्डचे, त्यांना भेटलो. महाराष्ट्र मरीन टाईम पोर्ट ऑफिसर, बँड्रा पोर्ट ऑफिसर सर्वांना भेटलो. पण आजपर्यंत त्याच्यावरती काहीच कारवाई होत नाही. यासुद्धा मी इवन देवेंद्र भारती सरांना, जे CP सर आहेत आपले मुंबई पोलीस, त्यांना सुद्धा मी भेटलो. त्या संदर्भात त्यांनी फक्त एवढं सांगितलं का गोराई पोलीस स्टेशन जे आहेत त्यांना जिथपर्यंत महाराष्ट्र मरीन टाईम बोर्ड हे अगर कुठली कागदपत्र देत नाही का यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तिथपर्यंत आम्ही पण काहीच करू शकत नाही. त्याच्यात इव्हन बोरिवली पोलीस स्टेशन यांनी पण हेच मला उत्तर दिलेलं आहे. हे एवढी स्टॅम्प मारलेले आहेत, एवढी आम्ही किती फॉलोअप केलेलं आहे, पण आजपर्यंत याच्यावरती काहीच कारवाई होत नाही. याच्यात मला समजत नाही की कुठले मिनिस्टर ना कुठले कोण लोक याच्यात ते हे आहेत, इन्वॉल्ड आहेत. मी फक्त हे विनंती करतो. इव्हन मी गृह विभागामध्ये CM ऑफिसकडे पण हे सबमिट केलेलं आहे, पण आजपर्यंत याच्यावरती काहीच कारवाई नव्हतं. रिसेंटली अराउंड 150 ते 200 ईमेल आमचे पब्लिकनी एकत्र पाठवल्यात ह्या सर्वांना CC मध्ये ठेवून का हे आमच्यावरती काहीतरी कारवाई होऊ दे, पण समोरच्या व्यक्तीवरती काहीतरी कारवाई होऊ दे, पण आजपर्यंत त्याच्यावरती काहीच कारवाई होत नाही. ॲक्च्युली हे गेले फेब्रुवारीमध्ये हे सर्व पकडलेले आहेत मशीन न. गेले 12-15 वर्षापासून हे घोटाळा चालत आहे. न त्या संदर्भात जे CEO आम्ही प्रत्यक्ष भेटलो, त्यांनी पण तेच सांगितलं की एवढे वर्षाचा घोटाळा आहे तर आम्हाला पण टाइम लागतो त्याच्यावरती कारवाई. पण मी बोललो टाइम लागतो, अगर तुम्हाला 10 रुपये पण चोरी कळलं असेल तिथपर्यंत गुन्हा ते दाखल करा न. त्या संदर्भात आम्ही खूप फॉलोअप करतो. एवढी गावकरी लोक कंटाळल्यात पण काहीच त्याच्यावरती कारवाई होत नाही. याचे पुढे मला वाटते आज नाहीतरी 25-30 जण आलेले आहेत. याचे पुढे मला वाटतं 200 जणांना घेऊन इथे मला आंदोलन करावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्यावरती काहीतरी गुन्हा दाखल होणार न. काहीच याच्यावर मेन गोराई पोलीस स्टेशनमध्ये जे अधिकारी आहेत ते पण मला असं वाटते की ते याच्यावरती खूप इन्व्हॉल्व आहेत. त्याला गोराई पोलीस स्टेशनमध्ये ते काहीच त्याच्यावरती फॉलोअप घेत नाही ना. कुठलं भाना देत बसतात. आज पण मी वर गेलो, ते बोलतात मीडियावाल्यांना वर येऊ नका, पण तरी आम्ही कसं भेटलो. एवढी लोक साक्षी आहेत पण काहीच कारवाई होत नाही. माझा असं विनंती आहे की याच्या पुढे जे अधिवेशन चालू आहे याच्यावरती आमचा मुद्दा उचलावा न. हे जे पोर्ट बंदर विभागामध्ये जे चोरी होत आहे, हे आता इथे लहान चोरी होत असेल, अजून पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती काय होत असेल याच्यावरती काहीतरी तुम्ही लक्ष द्या. ही माझी नम्र विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांना, आपले चीफ मिनिस्टर न. इव्हन मला खूप खात्री आहे की नितीश राणे साहेब जे आपले मंत्री आहेत पोर्ट विभागामध्ये, त्यांचं त्याच्यावरती लक्ष नसेल तर थोडं ध्यान नसेल, पण आता मी तुमच्या माध्यमातून त्यांना मी कळवत आहे की प्लीज याच्यावरती काहीतरी तात्काळ कारवाई करून घ्या. कमिटी भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि भरपूर चक्कर मारून सुद्धा हे वरचे अधिकारी आम्हाला दाद लावत नाहीत. काय वाटतं, न्याय भेटेल? तरी आम्हाला असं वाटत नाही की असं वारंवार सांगतायत अजून चर्चा चालू आहे. तर या साहेबांना विनंती आहे की हे मार्गीच लागावं, या भ्रष्टाचार उघडकीस यावा यांचा.